नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कदम मीनाक्षी अशोक, पद्मभूषण बाळासाहेब हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शेवगावची शिक्षिका. कसे आहात सगळे? नक्कीच खूप छान पद्धतीने अभ्यास करत असणार. आज आपण कार्यात्मक व्याकरण या आपल्या टॉपिक मधले विराम चिन्ह पाहणार आहोत. इथे तुमच्या समोर मी एक उतारा ठेवलेला आहे. हा उतारा आपण प्रथम वाचूया आणि हा वाचत असताना काय जाणवतंय हे तुमच्या लक्षात येईल. हा उतारा आहे. आवडलं का तुला पुस्तक? हो, जेवल्यावर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. जयंत म्हणाला. वडील म्हणाले, रामायण कोणी लिहिले आहे? तुला ठाऊक आहे का? तुला रामायणाचा लेखक अडाणी कोळी होता. पहा आता इथे पुन्हा मी हा पॅरेग्राफ एकदा वाचते, हा उतारा एकदा वाचते. आवडले का तुला पुस्तक? हो, जेवल्यावर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. जयंत म्हणाला. वडील म्हणाले, रामायण कोणी लिहिले? तुला ठाऊक आहे का? तुला रामायणाचा लेखक अडाणी कोळी होता. आता मी हे सरळ सरळ जे वाचले, या सरळ सरळ वाचनातून किंवा तुम्हाला इथे समोर पाहिल्यानंतर या उतार्यामधून कुठलाही अर्थबोध लवकर होत नाहीये. हा उतारा आपल्याला 2 ते 3 वेळा वाचावा लागतो आणि मग आपल्याला समजतं यामागचं कारण काय. तर हा उतारा सरळ सरळ दिलेला आहे. इथं कुठलंही विराम चिन्ह दिलेलं नाही. जेव्हा आपण बोलतो, आता बोलत असताना मी जर सगळे एकत्र भरभर 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 सगळं बोलले की आज मी तुम्हाला विराम चिन्ह शिकवणार आहे, हे तुम्हाला परीक्षेसाठी 2 मार्काला आहे, इतकं फास्ट घेतलं तर तुम्हाला ते समजणार नाही, त्याचा कुठलाही अर्थबोध होणार नाही. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत असते, बोलत असताना त्या व्यक्तीच्या मनातला आशय स्पष्ट होण्यासाठी ती बोलताना योग्य तो वाक्यांमध्ये चढ उतार करते, मध्येच थोडासा कुठेतरी विराम घेते. हा विराम कधी कधी पूर्ण विरामासारखा थांबणारा असतो, तर कधी किंचित श्वास घेण्यापुरता अल्पविराम असतो. मग हा बोलताना होणारा विराम आणि अल्पविराम यावरून आपल्याला त्या वाक्यामध्ये त्या व्यक्तीने पूर्ण विधान केलंय, प्रश्न विचारलाय की उद्गार केलाय की अपूर्णच वाक्य आहे, हे आपल्याला त्या व्यक्तीच्या बोलण्यातल्या केलेल्या चढउतारावरून समजू शकते. पण लिखाणाच्या बाबतीमध्ये जेव्हा त्याच्या तोंडची वाक्य जशीच्या तशी अशी नुसती लिहिली जातात, तेव्हा त्यात कुठं प्रश्न आहे, कुठं वाक्य पूर्ण झालंय, कुठे उद्गार आहे, हे आपल्याला समजत नाही. बोलताना जेव्हा आपण कुठेतरी थांबतो, त्या थांबण्याला विराम असं म्हणतात आणि हा विराम बोलत असताना आपण अनेक वेळा घेत असतो. पण जेव्हा हा बोलणारा विराम जेव्हा आपण लिखित स्वरूपामध्ये आपल्या तोंडचं वाक्य किंवा आपले जे काही संवाद असतो तो लिहिला जातो, तो लिहिताना सगळ्यांच्या लक्षात यावा म्हणून हा विराम लिहिताना लिखाण करताना चिन्ह दिला जातो, त्यालाच विराम चिन्ह असे म्हणतात. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबत बोलतो, या थांबण्याला विराम म्हणतात. जेव्हा बोलताना आपण थांबतो तेव्हा त्याला विराम असे म्हणतात. पण हाच विराम लिखाणामध्ये जेव्हा दाखवायचा असतो, तेव्हा लेखनामध्ये हा विराम ज्या खुणांनी किंवा ज्या चिन्हांनी दाखवला जातो, त्या चिन्हांना विराम चिन्हे असं म्हणतात. भाषेमध्ये किती विराम चिन्ह आहेत? प्रश्न विचारल्यानंतर कोणतं चिन्ह द्यायचं? एखाद्याने उद्गार काढले, अरे रे, बिचारा, एवढं जरी बोलला तरी अरे रे म्हटल्यानंतर यावेळेस कुठलं चिन्ह द्यायचं? किंवा मी आज जेवणार नाही, हे वाक्य विधान पूर्ण झालंय, मग त्यानंतर कोणतं चिन्ह द्यायचं? आकाशात ढग आले की मोर नाचू लागतो, मग यावेळेस कुठलं चिन्ह वापरायचंय? या चिन्हांचा अभ्यास आज आपल्याला या तासिकेमध्ये करायचा आहे. यासाठी आपल्याला परीक्षेला एक प्रश्न येणार आहे स्कॉलरशिपच्या मराठीच्या पेपरमध्ये आणि त्याला 2 मार्क असणार आहेत. मग त्यासाठी आधी आपण हे विराम चिन्ह म्हणजे काय हे पाहिले. आता विराम चिन्हांचे काही प्रकार असतात. आता आत्ताचा जो आपण उतारा पाहिला, या उतार्याचं आपण वाचन केलं. आवडलं का तुला पुस्तक? हो, जेवल्यावर मी या सर्व गोष्टी वाचून काढणार आहे. जयंत म्हणाला, वडील म्हणाले, हे दोन्ही एकत्र झाले. जयंत म्हणाला की वडील म्हणाले. रामायणात कोणी लिहिली आहे? ठाऊक आहे का तुला? तुला रामायणाचा लेखक अडाणी कोळी होता. मग हे जे एकमेकांमध्ये गेले, हे स्पष्ट विराम दाखवण्यासाठी त्या ज्या विराम चिन्हांचा वापर करतात, ते चिन्ह वापरून हा उतारा या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्या लक्षातही येईल की यात त्याला काय म्हणायचे. आवडलं का तुला पुस्तक? प्रश्न विचारलाय, वडिलांनी त्याला प्रश्न विचारलाय.
जयंतचा आणि त्याच्या वडिलांच्या मध्ये झालेला हा संवाद आहे. वडील त्याला विचारतात, आवडलं का तुला हे पुस्तक? प्रश्नचिन्ह. तो म्हणतो हो. त्याने उद्गार काढलाय हो म्हटल्यानंतर. त्याला विशिष्ट असा काही अर्थ नाही. हो. जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. जयंतच्या तोंडचे वाक्य होते हे अवतरण चिन्हामध्ये टाकले. जयंत म्हणाला पूर्णविराम. त्यानंतर वडील म्हणाले, रामायण कोणी लिहिले तुला ठाऊक आहे का? पुन्हा प्रश्न विचारला गेलाय, प्रश्नचिन्ह. पुढे त्यांचा संवाद आहे, सलग वाक्य. रामायणाचा लेखक अडाणी कोळी होता. वाक्य पूर्ण झालंय म्हणून पूर्णविराम आणि अवतरण चिन्ह पूर्ण. अशा प्रकारे जेव्हा हे चिन्ह दिले तेव्हा यातला पूर्ण अर्थबोध आपल्याला झाला की हे वाक्यामध्ये यांच्या संवादामध्ये यांना काय विचारायचे की तू पुस्तक वाचलंस का? त्या पुस्तकात वाचल्यानंतर हे कोणी लिहिलंय रामायण तुला ठाऊक आहे का? आणि मग त्यांनी सांगितलं की ज्यांनी रामायण लिहिलंय तो एक अडाणी कोळी होता. याच्यावरून आपल्याला त्या वाक्याचा, त्या वाक्यातल्या प्रकारांचा पूर्ण बोध होतो. म्हणजेच आपल्याला जेव्हा एखाद्या व्यक्तींमध्ये होणारा संवाद किंवा वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, वाक्य पूर्ण झालं की वाक्य अर्ध आहे, वाक्यात प्रश्न विचारलाय की उद्गार आहे, हे समजण्यासाठी त्या वाक्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे चिन्ह द्यावे लागतात. त्या चिन्हाने व्यक्तीच्या बोलण्यातला आशय स्पष्ट होत असतो. आता ही चिन्हे मराठीमध्ये एकूण 9 विरामचिन्हे आहेत. मराठीमध्ये एकूण किती विरामचिन्ह आहेत? 9. हे 9 विरामचिन्ह आज आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत. पहिलं पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, त्या शेजारी लगेच त्यांची चिन्ह पण दिलेली आहेत. पूर्णविराम, पूर्णविरामचं चिन्ह कोणतं आहे? हे. अर्धविराम, अर्धविरामचं चिन्ह हे. स्वल्पविराम, हे स्वल्पविरामचं चिन्ह. पूर्णविरामचं हे चिन्ह. प्रश्नचिन्हाचं हे चिन्ह वाक्यामध्ये देऊन प्रश्न दाखवला जातो. उद्गारवाचक चिन्ह हे या प्रकारे उद्गार काढल्यानंतर दिलं जातं. हे अवतरण चिन्ह, हे एकेरी अवतरण चिन्ह आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर हे संयोग चिन्ह आणि हे अपसारण चिन्ह. या चिन्हांचा वापर कशा पद्धतीने प्रत्येक वाक्यात केला जातो तेही आपण आता इथे पाहणार आहोत. पूर्णविरामचा पूर्णविराम केव्हा वापरायचा आहे, अर्धविराम केव्हा वापरायचा आहे, स्वल्पविराम केव्हा वापरायचा आहे, अपूर्णविराम केव्हा वापरायचा आहे, प्रश्नचिन्हाचा वापर कधी करायचा आहे, उद्गारवाचक चिन्हाचा वापर कधी करायचा आहे, अवतरण चिन्ह त्यात पण एकेरी आणि दुहेरी या दोघांच्या वापरामध्ये सुद्धा फरक आहे. तो फरकही आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यानंतर संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह इथं सुद्धा वापरामध्ये आपल्या नेहमी गल्लत होते, नेहमी चूक होते. त्याचाही आपण इथे अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण जाणार आहोत पूर्णविरामाकडे. आपल्याला काय वाटतं, आपण बोलताना शब्दांच्या एकत्रीकरणातून जो 2-3 शब्दांच्या एकत्रीकरणातून जो वाक्य तयार होतं त्या वाक्याला सगळं वाक्य म्हणजे पूर्ण वाक्य आहे असं आपल्याला वाटतं. मी पळत पळत आलो आणि पुढे आणि जेव्हा लिहितो तेव्हा ते वाक्य अपूर्ण असतं आणि या उभयान्वयी अव्ययाने ते जोडलेलं असतं. म्हणजे ते वाक्य त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. मी पळत पळत आलो, ओके ठीक आहे, हे वाक्य पूर्ण झालं. मी पळत पळत आलो आणि घटाघटा पाणी पिलो, म्हणजे पहिलं वाक्य या ठिकाणी पूर्ण नाही आहे. कारण घटाघटा पाणी पिलो आणि मी पळत पळत आलो हे दोन्ही वाक्य आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. मग त्या जोडत असताना त्याच्या आधी कुठलं चिन्ह द्यायचं हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि त्याचाच अभ्यास इथं आपण पाहणार आहोत की प्रत्येक वाक्य हे पूर्ण वाक्य नसतं. काही वाक्य अपूर्ण असतात. काही वाक्यांमध्ये प्रश्न विचारलेले असतात. तू कसा आलास? पळत पळत आला ठीक आहे, पण घरात कोणी जरी लगेच प्रश्न विचारू शकतो की तू कसा आलास. या ठिकाणी प्रश्न विचारला गेलाय, त्यावेळेस आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागतं. तर आधी आपण पाहणार आहोत पूर्णविराम. की वाक्य पूर्ण झालं आहे हे दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. ते चिन्ह म्हणजे हे पूर्णविराम. मी दररोज अभ्यास करतो. या ठिकाणी वाक्य पूर्ण झाले. मी दररोज अभ्यास करतो. मग वाक्य पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पूर्ण विराम दिलेला
आहे. दुसरं वाक्य आहे, वर्गात मुलांचे भांडण झाले. वर्गात मुलांचे भांडण झाले, वाक्य पूर्ण झाले. याच्या पुढे जास्त की वर्गात मुलांचे भांडण झाले आणि एकाचे डोके फुटले. आणि एकाचे डोके फुटले. इथे फुटलं की इथे पूर्णविराम देता आला असता आपल्याला, पण या ठिकाणी पूर्णविराम देऊन चालणार नाही, कारण हे वाक्य इथं पूर्ण झालेलं नाही. वर्गात मुलांचे भांडण झाले आणि एकाचे डोके फुटले. या ठिकाणी हे वाक्य पूर्ण होत नाहीये, कारण हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे. हे दोन्ही वाक्य आणि उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत, त्यामुळे हे अपूर्ण वाक्य आहे. मग अपूर्ण वाक्य जोडण्यासाठी आपल्याला तिथे स्वल्पविराम किंवा अर्धविराम वापरावा लागतो. दोन्ही हे वाक्य अर्ध आहे, पुढचं राहिलेलं वाक्य अर्ध पुढं आहे, ते आणि उभयान्वयी अव्ययाने जोडले. या ठिकाणी आपल्याला अर्धविराम वापरावा लागतो, तो आपण पुढे पाहणार आहोत. पण हे वाक्य पूर्ण नाही, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पूर्णविराम वापरता येणार नाही. नेहमी खरे बोलावे. नेहमी खरे बोलावे असे आई नेहमी म्हणते. आता पहा, नेहमी खरे बोलावे एवढंच जर वाक्य असेल तर इथं दिलेलं मी पूर्णविराम अगदी बरोबर आहे. वाक्य पूर्ण झाले तिथे. नेहमी खरं बोलावं असे आई नेहमी म्हणते. जेव्हा पुढचे शब्दपदार्थ पूर्ण येतात त्यावेळेस इथं वाक्य पूर्ण होतं, इथं वाक्य पूर्ण होत नाही. त्यामुळे वाक्य कुठे पूर्ण होत आहे ते आधी आपण पाहिलं पाहिजेत आणि मगच पूर्णविराम दिला पाहिजेत. नाहीतर मध्येच पूर्णविराम देऊन वाक्याचा अर्थ बदलू शकतो. आकाशात ढग जमा झाले, वाक्य पूर्ण झाले. नेहमी चौरस आहार घ्यावा. आहार कसा घ्यावा? चौरस आहार घ्यावा. पुढे जर वाक्य असते याच्या, नेहमी चौरस आहार घ्यावा कारण की याच्यानंतर आपल्याला दुसरं चिन्ह द्यावं लागलं असतं, कारण की तब्येत चांगली आहे. आणि मग पूर्णविराम द्यावा लागेल. जर पुढे कारण की असेल तर म्हणजे जेव्हा वाक्य पूर्ण होतं त्यावेळेस वाक्यानंतर आपण पूर्णविराम देतो. हे नेहमी लक्षात ठेवायचे. त्यानंतर आता हे समजले पूर्णविराम कधी वापरतात. पुढे जाऊया आपण आता. अर्धविराम. वाक्य पूर्ण झाल्यानंतर आता आपण पाहिलं, याच्यातच आपण त्या वाक्यांमध्येच मी अर्धविराम पण मध्ये तुम्हाला थोडी हिंट दिलेली आहे. वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण पूर्णविराम वापरतो, पण ज्यावेळेस दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा अर्धविराम हे चिन्ह देतात. हे अर्धविराम हे चिन्ह का आपण पाहिलंय. अर्धविराम, पूर्णविराम प्लस स्वल्पविराम त्याला द्यायचा आहे. दोन्ही मिळून हा अर्धविराम होतो. आता दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उभयान्वयी अव्यय आपण मागच्याच तासाला शिकलो होतो. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य शिकवत असताना मी उभयान्वयी अव्यय तुम्हाला शिकवले होते. प्रधानात्मक उभयान्वयी अव्यय आणि गौण उभयान्वयी अव्यय. आणि, पण, परंतु, कारण की, म्हणून हे जे आहेत हे उभयान्वयी अव्यय आहेत. हे दोन शब्द, दोन वाक्य यांना जोडण्याचं काम करतात. त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात.
जेव्हा दोन वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा चिन्ह मात्र हे द्यायचंय, गड आला पण सिंह गेला. हा, आता गड आला हा एक वाक्य आहे आणि सिंह गेला हे एक वाक्य आहे. गड आला पण सिंह गेला, मग हे वाक्य अर्ध आहे. गड आला हे एक वाक्य झाले आणि सिंह गेला हे एक वाक्य आहे. दोन्ही जोडण्यासाठी पण या उभयान्वयी अव्ययाचा वापर केलाय आणि त्या उभयान्वयी अव्ययाच्या आधी हे अर्धविराम दिलाय. गड आला पण सिंह गेला असं पटपट फास्ट जर वाचलं, गड आला पण सिंह गेला, देह जाऊ अथवा राहू असं फास्ट जर वाचलं तर ते लगेच त्याचा अर्थबोध होत नाही. वाचणारा थोडासा थबकतो तिथे की हा इथे थोडा पॉज घ्यायचा, इथे थोडं थांबायचंय आपल्याला आणि मग पुढचं वाचायचंय की गड आला पण सिंह गेला. मग हा थांबण्यासाठी थोडासा अल्पविराम घेण्यासाठी दोन वाक्य जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाच्या आधी हा अर्धविराम देतात. देह अथवा राहू, अथवा हा उभयान्वयी अव्यय आहे. देह जाओ, देह गेला तरी चालेल किंवा राहिला तरी चालेल, मी माझं काम करणारच. हे जे देह जाओ अथवा राहो याच्यामध्ये देह जाओ हे एक वाक्य आहे, राहो अथवा राहो हे एक वाक्य आहे. ते अथवा या उभयान्वयी अव्ययाने जोडले म्हणून या दोघांच्या मध्ये हे विराम चिन्ह दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? पुढचं वाक्य आपलं, आकाशात ढग जमा झाले की मोर नाचू लागतो. आकाशात ढग जमा झाले हे एक वाक्य आहे, मोर नाचू लागले हे एक वाक्य आहे. बरोबर आहे? मग हे दोन्ही वाक्य जोडण्याचं काम की या उभयान्वयी अव्ययाने केलंय. आकाशात ढग जमा झाले की मोर नाचू लागतो. मग की या उभयान्वयी अव्ययाच्या आधी दोन वाक्य जोडण्यासाठी जो उभयान्वयी अव्यय वापरलाय त्याच्या आधी थोडासा स्वल्पविराम थांबण्यासाठी आपल्याला विराम जो घेतो त्याला अर्धविराम या चिन्हांनी लिहिताना ते दाखवलं जातं. बोलताना आपण सरळ बोलतो की आकाशात ढग जमा झाले की मोर नाचू लागतो हे बोलतो, पण थोडासा कुठेतरी किंचित अर्धश्वास आपण तिथे घेतो. आकाशात ढग जमा झाले की थोडं थांबून मोर नाचू लागतो. मग तो श्वास घेण्याची, ती विराम घेण्याची जागा दोन वाक्य जोडण्याच्या आधी ही अर्धविरामाने दाखवतात. जेव्हा झाडे लावू तेव्हाच पाऊस पडेल. जेव्हा झाडे लावू तेव्हाच पाऊस पडेल. जेव्हा झाडे लावू हे एक वाक्य आहे, तेव्हाच पाऊस पडेल. झाडे लावू हे एक वाक्य आहे, जेव्हा तेव्हा या उभयान्वयी अव्ययाने ते जोडले. जेव्हा तेव्हा झाडे लावू पाऊस पडेल. कधी झाडे लावू? जेव्हा झाडे लावू तेव्हा पाऊस पडेल. या दोन उभयान्वयी अव्ययाने झाडे लावू पाऊस पडेल हे वाक्य जोडले आणि तिथे थोडासा जो विराम घेतलाय तो अर्धविरामाने दाखवलाय. इथे सुद्धा तू आलीस मी येईल हे दोन वाक्य आहेत. तू आलीस मी येईल दोन्ही वाक्य आहेत. हे दोन्ही वाक्य जोडण्यासाठी उभयान्वयी अव्यय वापरलाय. हे लक्षात ठेवायचं की अर्धविराम देताना दोन्ही वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असली पाहिजेत. ती जोडताना मध्ये हा अर्धविराम दिला जातो. या ठिकाणी जर तर हा उभयान्वयी अव्यय आहे आणि हा अर्धविराम त्याच्या आधी वापरलेला आहे. जर तू आलीस तरच मी येईल. अशा प्रकारे हा अर्धविराम द्यायचा आहे. आपण पूर्णविराम पाहिला आधी. पूर्णविरामामध्ये वाक्य पूर्ण झाल्यानंतर या चिन्हाचा वापर करतात पूर्णविरामचा. त्याचप्रमाणे अर्धविराम हा जेव्हा दोन वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा या चिन्हाने तो दाखवला जातो. ते वाक्य दाखवलं जातं. त्यानंतर तिसरा विराम चिन्हाचा प्रकार आहे स्वल्प विराम. स्वल्प अर्धविराम तरी आकाशात ढग नाचू लागले की आकाशात ढग जमा झाले की मोर नाचू लागतो. ठीक आहे. की तिथे आपण जास्त पॉज घेतला. थोडं त्याच्यापेक्षा कमी विराम जिथं घेतो आपण तिथे हा स्वल्प विराम वापरतात की एकाच जातीचे शब्द, एकाच जातीचे शब्दांच्या जाती आपण शिकलो. नाम, सर्वनाम, विशेषण या शब्दांच्या जाती आपण शिकलो. त्या जातीमध्ये पण पुन्हा प्रकार आपण अभ्यासलेले आहेत.
मग एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ एक आलेत, तर ते आल्यानंतर हे स्वल्पविरामचं चिन्ह वापरलं जातं. स्वल्पविराम. मग आता किंवा हाक मारताना नावापुढे हे चिन्ह वापरलं जातं. आपण हाक मारतो, रमा इकडे ये. मग जेव्हा नुसतं रमा म्हणून हाक मारली जाते त्यावेळेस त्याच्या आधी हा स्वल्पविराम दिला जातो. किंवा आता इथे उदाहरण दाखवले आपण की गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती या भारतातल्या नद्या आहेत. आता एकाच जातीचे शब्द सांगितले की नद्यांची नावं आहेत, नाम आहे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती. या सगळे एकाच जातीचे शब्द आहेत आणि हे दाखवण्यासाठी जर हे दाखवलं नाही गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती या भारतातल्या नद्या आहेत, आपण इतकं फास्ट वाचत नाही. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, कावेरी या भारतातल्या नद्या आहेत असं जेव्हा सांगतो तेव्हा जे स्वल्पविराम घेतो तो स्वल्पविराम हा या चिन्हांनी दाखवला जातो. हे स्वल्पविरामचं चिन्ह आहे. आता इथे पुढे दुसरं वाक्य आहे, मी, श्याम आणि राहुल बरोबर शाळेत गेलो. आता पहा, मी, श्याम आणि राहुल व्यक्तिवाचक नाम आहे, व्यक्तींची नावं आहे ती, ओके नाही. मग त्यामध्ये मी एकटा शाळेत गेलो का? नाही, माझ्या बरोबर श्याम, राहुल आणि मी तिघही गेलो होतो. मग अशा वेळेस मी आणि श्याम दोघांना एकत्र जोडण्यासाठी, एकत्र दाखवताना मी, श्याम या ठिकाणी थोडंसं थांबलोय म्हणून इथं हा स्वल्पविराम आपण दिलेला आहे. आणि इथं पण जर मी, श्याम, राहुल बरोबर शाळेत गेलो असं जर असतं आणि नसतं उभयान्वयी अव्यय तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा स्वल्पविराम वापरावा लागला असता. मी, श्याम, राहुल बरोबर शाळेत गेलो. पण इथं आणि हा उभयान्वयी अव्यय वापरला त्यामुळे हा स्वल्पविराम आपण इथे वापरलेला नाही. हे लक्षात घ्यायचंय. पुढे पेन, पेन्सिल, खोडरबर आणि वह्या मी दप्तरात ठेवल्या. एकाच जातीचे हे सगळं आपण शाळेचं साहित्य आहे आपलं. हे जेव्हा असं एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येतात तेव्हा त्याच्या आधी हे स्वल्पविरामचं चिन्ह वापरलं जातं. हे चिन्ह नीट लक्षात ठेवा. पूर्णविराम म्हणजे या पद्धतीने द्यायचं आहे, बरोबर. हा पूर्णविराम, त्याच्या आधी स्वल्पविराम, याला आपण काय म्हणतो? अर्धविराम. आणि त्यानंतर हा फक्त स्वल्पविराम. अशा पद्धतीने हा स्वल्पविराम दिला जातो. आता मी आत्ताच सांगितलं की एकाच जातीचे शब्द हे आपण 3 उदाहरणांमध्ये पाहिलं की गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती हे एकाच जातीचे शब्द झालेत. मी, श्याम, राहुल हे व्यक्तिविषय नाम झाले. पेन, पेन्सिल, खोडरबर हेही नाम आहेत. त्यानंतर आता इथे हाक मारताना सुद्धा आता मी आता रमा म्हटलं तर रमा इकडे ये किंवा रमा तू काय करतेस. इथे मुलांनो संबोधन, ओके नाही, विभक्ती प्रति संबोधन जेव्हा असतं मुलांनो थोडा पॉज घेतो आपण. मुलांनो इकडे असं फास्ट म्हणत नाही. मुलांनो स्वल्पविराम घेतो आणि इकडे या. मग यावेळेस हा स्वल्पविराम ही थोडीशी थांबण्याची जागा आपण या चिन्हाने दाखवतो. त्या चिन्हाला स्वल्पविराम असे म्हणतात. मुलांनो एक वेळेस पेन मुलांनो आणि त्यासाठी हा स्वल्पविराम आपण वापरलाय. इथे पण श्यामल इकडे ये, श्यामल इकडे ये, इथे सुद्धा स्वल्पविराम आपण वापरलेला आहे. अशाच प्रकारे म्हणजे एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ एक आले तर आणि एखाद्या व्यक्तीच्या नावापुढे हाक मारतो आपण, व्यक्तीच्या नावापुढे हाक मारली इकडे ये, मुलांनो इकडे या, श्यामल तू इकडे ये किंवा आणखी काही असू शकतं. पण हाक मारले की त्या इकडे असं जरी म्हटलं तरी त्याच्या पुढे हा स्वल्पविराम आपल्याला द्यावा लागतो की जिथं आपण थोडासा थांबतो, थोडा किंचित विराम घेतो त्याच्या आधी हा स्वल्पविराम दिला जातो. पुढे हा अपूर्ण विराम. अपूर्ण म्हणजे काय की पूर्ण झालेलं नाही, वाक्य पूर्ण झालेलं नाही. बोलताना ते थोडं थांबलेत आणि मग पुढं सांगणार आहेत. सांगणार नाही याच्यातली गोष्ट नाही. तुम्ही सगळ्या इकडे या असं म्हणण्यापेक्षा आपल्या वर्गातले पुढील विद्यार्थ्यांनी माझ्याकडे यावे आणि मग
कोणते पुढील विद्यार्थी समजलेत का आपल्याला? नाही समजले. मग त्यांची नावं पुढे येणार आहेत. मग अपूर्ण विराम त्यावेळेस हे चिन्ह अपूर्ण विरामाचं वापरलं जातं. उदाहरणार्थ नामाचे प्रकार पुढील प्रमाणे असं जेव्हा आपण म्हटलं जातो, आत्ताच आपण पाहिलं की नामाचा प्रकार व्यक्तिविषयक व्यक्तिवाचक नाम आपण पाहिलं आता. तसंच नामाचे प्रकार सांगत असताना नामाचे प्रकार पुढील प्रमाणे म्हणून थांबलेत आणि मग ते प्रकार पुढे दिलेत. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. पण जेव्हा ते पुढे दिलेले आहेत हे सांगण्यासाठी जेव्हा आपण थांबतो लिखाणामध्ये समोर कळावं म्हणून जो थोडासा विराम घेतो त्याला अपूर्ण विराम असे म्हणतात. दुसरं उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर आज जेवताना मी खालील पदार्थ खाल्ले. अपूर्ण विराम. मग आमरस, हो की नाही? पुढे श्रीखंड, भजे, पुरणपोळी काय असेल ते. म्हणजे मी आज जेवताना खालील पदार्थ खाल्ले. इथं समजलेत का ते पदार्थ खाल्लेले ते पुढं आहेत. म्हणून त्यावेळेस जो विराम वापरतात त्याला अपूर्ण विराम असं म्हटल्या जातं. हा अपूर्ण विराम आपण काही काही वेळेस मुलांना आज माझ्या घरी कोण कोण येणार आहे माहिती का? कळलंय का? नाही. अपूर्ण विराम दिला जातो आणि मग सलमान खान, शाहरुख खान, ऐश्वर्या राय जे कोणी येणार आहेत त्यांची नावं आपण पुढे खाली लिहितो. जेव्हा वाक्य पूर्ण झालं नाही त्याचा तपशील पुढे दिला आहे हे सांगताना जे चिन्ह वापरलं जातं त्याला पूर्ण विराम असं म्हटल्या जातं. तर हे तर कायमच पडलेलं असतं. आपल्याला प्रश्न पडलेला असतो हे कशासाठी चाललंय, मग हे कशासाठी चालले आहे हा जो आपल्या मनातला प्रश्न आहे तो जेव्हा लिहून दाखवायचा असतो त्यावेळेस हे चिन्ह दिलं जातं. प्रश्न चिन्ह कायम पडलेलं असतं आपल्या कपाळावर. पडतं का सगळ्यांना प्रश्न? आज कोणता तास आहे, आज कोण शिकवणार आहे, हे जे काही अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात ते प्रश्न जेव्हा आपण लिहून व्यक्त करतो त्यावेळेस हा प्रश्न चिन्ह दिलं जातं. तू कुठे गेला होतास? बोलताना मी त्या शब्दांवर जोर दिला. तू कुठे गेला होतास? तुम्हाला बोलताना कळेल की हा माझा प्रश्न आहे. पण जर मी तू कुठे गेला होतास असं लिहिलं नुसतं आणि हे चिन्हच दिलं नाही तर तो प्रश्न आहे की काय आहे याचा अर्थबोध तुम्हाला पटकन होत नाही. म्हणून अर्थबोध लवकर व्हावा, आशय चटकन समजावा, प्रश्न आहे की उद्गारवाचक आहे की पूर्ण वाक्य आहे की अपूर्ण आहे हे या आपल्याला चिन्हांवरून कळतं. तू कुठे गेला होतास? प्रश्नचिन्ह. दुसरा, आज कोणता वार आहे? प्रश्नचिन्ह. स्वातंत्र्य दिन आपण कधी साजरे करतो? तुझे नाव काय? आता इथे कुठे, कोणता, कधी, काय हे शब्द सुद्धा आपण वापरलेले आहेत. हे शब्द वापरले की आपल्याला कळतं की हा प्रश्न आहे. कधी कधी कळतं की त्याच्यामध्ये काय, कोण, कधी, कसा हा शब्द न येता आज आज येणार नाहीस. म्हणजे इथं प्रश्नार्थक शब्द वापरल्यावरही कळतं की हा प्रश्न आहे. चिन्हही दिलं जातं. पण आज येणार नाहीस इथं सुद्धा प्रश्न विचारलाय. आज येणार नाहीस असं म्हणत नाही आपण. आज येणार जरी त्याचा चढ उतार करत असताना त्याचे टोन जरी आपण उतरता याच्यामध्ये वाचला तरी देखील आज येणार नाहीस हा प्रश्न आहे. म्हणून याच्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला द्यावं लागतं आणि मगच समजतं की हा प्रश्न आहे. आणि बोलतानाही तशा पद्धतीने चढ उतारासह हा वाचला तर बोलताना कळतं पण लिहिताना
आपल्याला प्रश्नाच्या नंतर जे चिन्ह द्यावं लागतं त्याला प्रश्नचिन्ह असे म्हणतात. आज येणार नाही. काय काय खाल्लं आज? आत्ताच खाल्लं ना आपण सगळं. काय काय खाल्ले आज? मग अशी अपूर्ण विरामामध्ये आपण पाहिलं की मी आज हे खाल्लं सांगितलं, अपूर्ण विरामाचे 2 डॉट दिले आणि पुढे त्याचं स्पष्टीकरण दिलं. आता इथे काय काय खाल्ले आज प्रश्न विचारलाय म्हणून इथे प्रश्नचिन्हाचा वापर करायचा आहे. वाक्याच्या प्रकारामध्ये आपण प्रश्नार्थक वाक्य पाहिलं होतं, तयार करा. ओके नाही? प्रश्नार्थक वाक्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रश्न तयार करता आणि हे चिन्ह देत नाही तेव्हा तुमचे मार्क जातात, चुकीचं वाक्य धरलं जातं ते. तेव्हा जेव्हा प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं असतं किंवा प्रश्न विचारायचा असतो त्यावेळेस या प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो. वाक्यामध्ये जिथे जिथे प्रश्न विचारतो त्यावेळेस प्रश्नार्थक चिन्हाचा वापर नक्कीच करायचा आहे. इथपर्यंत समजलंय? पुन्हा एकदा मागे जायचंय. आता किती प्रकार पाहिले? विराम चिन्हांचे पूर्णविराम. पूर्णविराम हे वाक्य पूर्ण झालंय हे दाखवण्यासाठी जो दिला जातो त्याला पूर्णविराम म्हणतात. अर्धविराम 2 छोटी उभय वाक्य जेव्हा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा जे चिन्ह दिलं जातं त्या चिन्हांना अर्धविराम असं म्हणतात. पुढे स्वल्पविराम जिथं आपण बोलताना थोडंसं थांबतो आणि ते लिहित असताना आपण एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला किंवा अन्य कोणाला हाक मारत असताना नावापुढे हे चिन्ह वापरतात. त्यानंतर पाहिलं अपूर्ण विराम की वाक्याच्या शेवटी तपशील नंतर पुढे दिलाय. वाक्यात लगेच तपशील न देता तो तपशील पुढे दिलाय की अहमदनगर जिल्ह्यातील तालुके डॉट अपूर्ण विराम दिलाय. पुढे शेवगाव, राहुरी, अकोला जे काही आहेत आपले तालुके त्या सगळ्या तालुक्यांची नावं पुढे दिली जातात. म्हणजेच वाक्याच्या शेवटी तपशील देताना अपूर्ण विराम दिला जातो. त्यानंतर आपण पाहिला आत्ताच पाहिला प्रकार हा प्रश्नचिन्ह. जेव्हा वाक्यात प्रश्न विचारले असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. आता उद्गारवाचक चिन्ह हो की नाही हे आपण सतत वर्गात वापरत असतो. वाव है की नाही. त्यानंतर अबब, ऐग, बापरे है की नाही. नाईस. आता इंग्लिशचं फॅड आहे ना आपलं, अर्ध इंग्लिश अर्ध मराठी सेमी इंग्रजी चालू झालं आपलं. अर्ध इंग्रजी बोलतो ना अर्ध मराठी बोलतो है की नाही. त्यामध्ये जेव्हा आपल्या मनातल्या भावना उत्स्फूर्तपणे आपण व्यक्त करतो, आपल्या मनामध्ये ज्या काही भावना असतात त्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला जातो. मग मनात भावना दुःख, हर्ष, आनंद है की नाही या सगळ्या ज्या भावना असतात आपल्या ज्या आपल्याला मानवी मनाला भावना ह्या असतातच. भावना नाही असं कुणी आहे का? नाही. मग त्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या पाठीमागे उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं. बापरे किती गरम होतंय हो की नाही. गरम होतंय ना. मग त्यावेळेस बापरे या शब्दाच्या मागे हा उद्गारवाचक चिन्ह जे इथं दिलंय हे सगळे चिन्ह व्यवस्थित लक्षात ठेवायचे. नाहीतर कोणतं कधी वापरायचं हे कळतं आणि चिन्ह कोणतं ते न समजल्यामुळे वेगळंच चिन्ह दिलं जातं. बापरे ओके नाही. या ठिकाणी बापरे म्हणजे घाबरणारी खूपच प्रचंड मोठं काहीतरी ही भावना आपण व्यक्त केली आहे मनातली आश्चर्यचकित होणारी भावना ती व्यक्त करताना बापरे हा शब्द आपण वापरलाय. काय मोठा साप. मग त्यानंतर हे उद्गारवाचक चिन्ह आपण दिलेलं आहे. पुढचं अरे रे हे काय झालं आहे की नाही. वाईट वाटलं मनाची दुःखाची भावना अरे रे हे काय झालं हे चेहऱ्यावरून कळतंय की हे दुःख आहे. पण हे जेव्हा लिहितो अरे रे हे काय झालं असं सरळ सरळ लिहिलं
तर त्याचा कुठलाच अर्थबोध होत नाही. पण जेव्हा अरे रे नंतर उद्गारवाचक चिन्ह हे काय झालं, उद्गारवाचक चिन्ह दिलं जातं, त्यावेळेस ह्या मनातील भावना व्यक्त झाल्यात हे आपल्या लक्षात येतं. शाब्बास, असाच अभ्यास करत जा. हो की नाही? कौतुकास्पद दिलेली थाप असते. ही थाप देताना शिक्षक, पालक, मित्र आपल्याला नाही म्हणतात शाब्बाश असाच अभ्यास करत जा, म्हणजे तू पुढे जाशील अजून. मग ही जी भावना व्यक्त केली आहे, ती भावना व्यक्त करण्यासाठी शाब्बासच्या नंतर उद्गारवाचक चिन्ह असाच अभ्यास करत जा, उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. वा, खूपच सुंदर नजारा. वा, खूपच सुंदर नजारा. या पद्धतीने मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी या प्रकारे आपण उद्गारवाचक चिन्हांचा वापर केलेला आहे. आणि हे चिन्ह दिल्यानंतर मनातल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त झाल्यात हे लक्षात येतं. पुढचा आहे विराम चिन्हाचा पुढचा प्रकार 7वा, अवतरण चिन्ह. आता तुम्ही म्हणाल अवतरण चिन्हामध्ये इथं मॅडम 2 प्रकार दिसतात. ओके नाही, सगळ्यांना दिसतात आहे का? स्पष्ट दिसतंय सगळ्यांना? हा, आणि दुसरा हा. पहिला जो हे चिन्ह आहे एकच कॉमा केलेला, हे एकेरी अवतरण चिन्ह आहे. या एकेरी अवतरण चिन्हामध्ये जेव्हा आपण एखाद्या शब्दावर जोर देतो, त्या शब्दावर जोर देत असताना किंवा दुसऱ्याचं मत सांगत असताना हे एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. जसं अब्दुल कलाम यांनी अग्निपंख हे पुस्तक प्रसिद्ध आहे किंवा अग्निपंख हे पुस्तक लिहिलं. मग अग्निपंख या शब्दावर जेव्हा आपण जोर देतो तेव्हा तो शब्द या एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिला जातो. किंवा गांधीजींनी चले जाओ ही घोषणा केली. गांधीजींनी चले जाओ बोलताना सुद्धा आपण चले जाओवर जोर दिला. मग हा जोर दिलेला शब्द लिहित असताना एकेरी अवतरण चिन्हाने तो दाखवायचा आहे, म्हणजे वाचणारा त्याच्यावर जोर देऊन वाचतो. एक गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. दुसरं, आई मला बबड्या म्हणते. हो की नाही? जे काही टोपण नाव असतं आपल्या घरातलं, की घरातले मला असं असं म्हणतात, मग कुठलं ते नाव ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये दिलं जातं. किंवा जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी दिली? अटल बिहारी वाजपेयी यांनी दिली. मग ज्यावेळेस जय जवान जय किसान जय विज्ञान हे आपण खालच्या टोन मध्ये वाचतो, उतरत्या आवाजामध्ये वाचतो, ही घोषणा अटल बिहारी वाजपेयी. मग त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला एकेरी अवतरण चिन्ह केलं जातं. ज्याच्यावर आपण जोर देतो बोलताना, ज्याच्याविषयी आपल्याला विशिष्ट सांगायचंय, त्यावेळेस शब्दावर ज्या जोर देतो किंवा दुसऱ्याचं मत सांगतो त्यावेळेस एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. तो मला म्हणाला इकडे येऊ नकोस, हे की नाही? हे एकेरी अवतरण चिन्हामध्ये येणार नाही, कारण म्हणाला हा शब्द तिथं आलाय. म्हणाला आल्यानंतर तोंडची वाक्य आहेत. तोंडची वाक्य असताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. पण जेव्हा दुसऱ्याचं मत एकदाच सांगितलं जातं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे जे वाक्य आहे हे एकेरी अवतरण चिन्हामध्ये घ्यावं लागेल. सुभाषचंद्र बोस यांनी नारा दिला. मग अशा पद्धतीने जेव्हा शब्दांवर जोर देतो किंवा दुसऱ्याचे मत सांगतो तेव्हा एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. मग आता दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर कधी करायचा हा प्रश्न नक्कीच मनात आला असेल. आणि या ठिकाणी आपल्या परीक्षेमध्ये गोंधळ होतो. हे अवतरण चिन्ह दिलं जातं आणि प्रश्न विचारला जातो की खाली दिलेलं अवतरण चिन्ह ओळखा. ओळखा म्हटल्यानंतर एकेरी आहे का दुहेरी आहे हे जर आपल्याला माहित नसेल तर तिथेही आपला चूक होऊ शकते. कारण फक्त एकेरीच शिकलो किंवा फक्त अवतरण चिन्ह म्हणून फक्त दुहेरी अवतरण चिन्ह जर वापरलं, 4थी पर्यंत आपण फक्त दुहेरीच वापरत होतो, एकेरीचा वापर जास्त केला जात नव्हता किंवा सांगितलं जात नव्हतं तुम्हाला. पण इथे एकेरी आणि दुहेरी या दोन्ही अवतरण चिन्हाचा वापर कधी कुठे कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. आता अवतरण चिन्हामध्ये एकेरी अवतरण चिन्ह आपण आत्ताच पाहिलं की एखाद्या शब्दावर जोर दिलाय किंवा एखाद्या व्यक्तीचं म्हणणं आपण मांडलं
तर त्यावेळेस ते एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. दुहेरी अवतरण चिन्ह हे एखाद्या व्यक्तीच्या तोंडची वाक्य, तो बोलतोय आपल्या बरोबर, बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य जसेच्या तसे दाखवायचे त्यावेळेस हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. शरद म्हणाला, इथे शरद म्हणाला मी सहलीला जाणार आहे. पहा आता इथे शरद म्हणाला, वाक्य पूर्ण झालंय का? नाही, किंचित विराम घेतलाय, तो स्वल्प विरामांनी दाखवायचा आहे. शरद म्हणाला, काय म्हणाला? हे त्याच्या तोंडची वाक्य आहेत. की त्याच्या तोंडची वाक्य आपण या दुहेरी अवतरण चिन्हामध्ये घेतली. मी सहलीला जाणार आहे. पहा आता शरद म्हणाला मी सहलीला जाणार आहे, वाक्य पूर्ण झालंय म्हणून पूर्ण विराम, तोंडची वाक्य आहेत म्हणून दुहेरी अवतरण चिन्ह. इथंच शरद म्हणाला मी सहलीला जाऊ, या ठिकाणी आपण पूर्ण विराम दिला, या ठिकाणी आपण पूर्ण विराम दिला असता का? नाही, तर या ठिकाणी आपण प्रश्नचिन्ह दिलं असतं आणि प्रश्नचिन्ह देऊन दुहेरी अवतरण चिन्ह टाकलं असतं. टाकावंच लागतं कारण ते त्याच्या तोंडचं वाक्य आहे. पुढचं वाक्य, आज येऊ की उद्या? तो म्हणाला. आज येऊ की उद्या? तो म्हणाला. मग त्याच्या तोंडची वाक्य आहे, तो म्हणाला हे पूर्ण आहे, पण त्याच्या तोंडची वाक्य आहेत म्हणून उद्गारवाचक चिन्ह, सॉरी, म्हणून दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर आपण इथं केलाय. हे दुहेरी अवतरण चिन्ह आज येऊ की उद्या, त्याने प्रश्न केलाय म्हणून प्रश्न चिन्हाचा वापर करून दुहेरी अवतरण चिन्ह टाकायचे. तो म्हणाला, इथं वाक्य पूर्ण झालंय. इथं आपण काय केलं? तो म्हणाला, इथे स्वल्पविराम दिला होता, बरोबर आहे, कारण वाक्य पूर्ण झालेलं नव्हतं आणि मग अवतरण चिन्ह टाकलं, पूर्ण विराम दिला होता. म्हणजे कधी आपण जे एका वाक्यामध्ये अनेक अवतरण चिन्हाचा वापर आपल्याला करावा लागतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. या उदाहरणावरून तुम्हाला वाटेल मॅडम मी एक एक वेगळं शिकवलंय म्हणजे एका वाक्यामध्ये एकच चिन्ह वापरावं लागतं, असं नाही. पहा इथे आपण दुहेरी अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम अशा पद्धतीने वाक्यामध्ये जेव्हा एखाद्या तोंडची वाक्य असतात त्यावेळेस दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. पुढचं एक उदाहरण पाहूया आपण. राम, श्याम, वसू यांना बरोबर घे. आई म्हणाली. पहा आता राम, श्याम, वसू एकाच जातीचे शब्द आहेत. त्या एकाच जातीचे शब्द एकत्र करत असताना जेव्हा एकाच जातीचे शब्द वाक्यामध्ये येतात तेव्हा त्यांच्यामध्ये आपण हा स्वल्पविराम वापरायचा. हे मगाशी आपण पाहिलं, त्यामुळे इथं स्वल्पविराम, राम, श्याम, वसू यांना बरोबर घे, बरोबर की नाही? आई म्हणाली, आई म्हणाली म्हणजे हे तोंडचं वाक्य आहे, आपल्याला कळलंय. म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह, आई म्हणाली, वाक्य पूर्ण झालं म्हणून इथं सॉरी इकडे जाणार नाही, पूर्णविराम. पुढचं वाक्य पाहूया आपण, किंवा पुढच्या प्रकाराकडे जाऊ आपण. आता अजून 2 प्रकार राहिलेत आपले पाहिजे. संयोग चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजे ही तुम्हाला इथे आडवी रेषा दिसते. संयोग घडून येणे म्हणजे काय होणं? की जुळवून घेणं, जमवून घेणं, त्याला संयोग आपण म्हणतो. योग घडून येणे. मग शब्द जोडताना, जसं 2 वाक्य जोडताना, 2 शब्द जोडताना उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो, हे आपण पाहिलं.
पण इथे शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी अपुरा शब्द राहिला असताना इथे संयोग चिन्ह वापरलं जातं विद्यार्थी प्रतिनिधी. हो की नाही? विद्यार्थी प्रतिनिधी हा दोन्ही शब्द एकत्र करताना इथे हा संयोग चिन्हाचा वापर केलाय. त्याचबरोबर पती पत्नी, पती आणि पत्नी हे दोन शब्द जोडण्यासाठी या संयोग चिन्हाचा वापर केला गेलाय. त्याचबरोबर रामकृष्ण, आता आपण ते एकत्र करून लिहितो कधी कधी, पण राम कृष्ण हे दोन्ही वेगवेगळे जोडताना त्या संयोग चिन्हाचा वापर केला जातो विद्यार्थी प्रतिनिधी. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं दुसरं की शेवटी अपुरा शब्द जो आहे की हा शब्द लिहायचा अपुरा राहिला. आता आपल्याला फार सवय असते की हे आपलं पेज आहे, या पेजवर लिहित असताना मला निबंध लिहायला आवडते, मग मला नि ब आला, आता ध लिहायचा राहिला, मग आपण काय करतो डॅश मारतो आणि ध इकडे घेतो. ओके नाही? किंवा लिहिणाऱ्याला जे म्हटलं आता जे आपलं वाक्य होतं की इथं मी दाखवलं, इथं तुम्हाला वाटेल की इथं मॅडमने हे वाक्य एकाच ओळीत आलंय तरी पण मध्ये जोडलं का, तर ते थोडंसं कॉम्प्युटरच्या याच्यामुळे झालेलं आहे. निबंध लिहायला हे एका ओळीत बसलं, पण याला हा शब्द आपण जेव्हा खाली घेतो तेव्हा हे पुढे आहे, लिहायच्या पुढे जे मला लिहायचे ते याला खाली आहे, लिहायला आवडते, हे अपुरा शब्द आहे हा, हे दाखवण्यासाठी या संयोग चिन्हाचा वापर केला जातो नेहमी. हे पेज आपलं पेजही मोठं होऊन जातं. नेहमी खरे ला वे राहिलं ते वे, मग आपण इथं डॅश करतो आणि हा संयोग चिन्हाचा वापर करून वे खाली लिहितो, पूर्ण विराम देतो. नेहमी खरे बोलावे, राहिलेला अर्धा शब्द इकडे आहे, हे या संयोग चिन्हाने दाखवलं जातं, तेव्हा त्याला संयोग चिन्ह असं म्हटलं जातं की दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटचा शब्द आपण लिहिलाय माझ्याकडून पण तो मी खाली लिहिलाय, हे दाखवण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर केला जातो. त्यानंतर 9वं शेवटचं जे आपलं विराम चिन्ह आहे त्याला म्हणायचे अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह म्हणजे कधी कधी बोलताना आपली मालिका तुटते, खूप पळत पळत येतो, अरे काय झालं सांगू का, पुढचं राहून जातं. ते टप्प्याटप्प्यात म्हणजे जे सांगितलं आपल्या विचारांची किंवा आपल्या स्पष्टीकरणाची मालिका तुटते आणि मालिका तुटताना मध्ये मध्ये तो तुटक तुटक बोललाय, मग तुटक तुटक बोललेलं दाखवण्यासाठी जे चिन्ह वापरलं जातं त्याला अपसारण चिन्ह असे म्हणतात. मी गेलो पण कळलं काही पुढे काय झालं, मालिका तुटली, मी गेलो पण माहित नाही पुढे काय झालं, विहिरीत पडलो पण मला पोहता येत नव्हतं. हो की नाही? या पद्धतीने जेव्हा विचार मालिका तुटते, स्पष्टीकरण द्यायचं, पुढचं स्पष्टीकरण द्यायचंय त्यावेळेस सुद्धा हे वापरलं जातं. मी गेलो पण पुढे काय ते लिहायचं राहिले, स्पष्टीकरण द्यायचे अपूर्ण, त्यावेळेस हे चिन्ह वापरलं जातं. आणि मग त्याचबरोबर आपण परीक्षेमध्ये पण आपल्याला प्रश्न येतो की टिपा लिहा, हो की नाही? टिपा लिहामध्ये पण समजा बाष्पीभवन, मग आपण काय करतो बाष्पीभवन नाव टाकतो, पुढे अपसारण चिन्ह देतो आणि मग ते चिन्ह देऊन पुढे काय आहे ते त्याचं लिहितो, स्पष्टीकरण करतो की पुढे स्पष्टीकरण आहे बा, इथं मी आता काही सांगत नाही, पुढे स्पष्टीकरण आहे, त्यावेळेस हे अपसारण चिन्ह दिलं जातं. ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे ती पहिली आली, म्हणजे ती मुलगी वाक्य पूर्ण झालंय, स्पष्ट झालंय नाही, कोणती की जिने लाल रिबीन बांधली आहे तिचं काय, ती पहिली आली. मग हे जेव्हा वाक्यांची विचारांची मालिका तुटते आणि पुढे पुढे स्पष्टीकरण देण्यात येते त्यावेळेस या अपसारण चिन्हाचा वापर केला जातो. अपसारण चिन्ह आणि संयोग चिन्ह यातला फरक नीट लक्षात घ्या की संयोग चिन्ह हे शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी अपुरा शब्द राहिलाय हे दाखवताना तो शब्द आपण जेव्हा इकडे खाली घेतो त्यावेळेस
हे संयोग चिन्ह वापरतात दोन शब्दांना अर्धवाक्य इकडे जोडायसाठी, आणि अपसारण चिन्ह की आता स्पष्टीकरण पुढे दिलंय मी, विचार बोलता बोलता मालिका चुकली, स्पष्टीकरण द्यायचं राहिलंय त्यावेळेस, जसं आता आपण पाहिलं की विराम चिन्हांचे प्रकार. विराम चिन्हांचे प्रकार, आणि मग हे प्रकार आपण पुढे सांगणार आहोत म्हणून हा डॅश दिला जातो. किंवा आपण मगाशी पाहिलं की अपूर्ण विराम सुद्धा दिला जातो, हे लक्षात घ्यायचे. आता सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. हे पण आता याच्यामध्ये जे काही आपण आता 9 प्रकार पाहिले विराम चिन्हांचे, ते तुम्हाला सगळ्यांना चांगलेच समजले असतील असं मला वाटतंय. आता सरावासाठी इथे काही उदाहरणं दिलेली आहेत, त्या उदाहरणांमध्ये योग्य त्या विराम चिन्हांचा वापर करा. जुई रेहाना जॉर्ज सहलीला निघाले. जुई रेहाना जॉर्ज सहलीला निघाले, याच्यामध्ये कोणता अवतरण चिन्ह वापरावं लागेल? माझा आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? स्वल्पविराम. जुई आणि रेहानाच्या मध्ये स्वल्पविराम आणि निघाल्याच्या पुढं पूर्णविराम. आता इथे पुढचं वाक्य उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह. आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा. हे तोंडचं वाक्य अभ्यासाला पूर्ण विराम. आई म्हणाली स्वल्प विराम विराम द्यायचा आहे. बरोबर. पुढे किंवा परवा मी गावी जाईल. पूर्णविराम. 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 विराम. अडचणीवर प्रश्नचिन्ह. एकच प्रकारचे शब्द आहेत. अडचणी, रोग, संकट, आनंदाची कारंजी तेथे थुई थुई उडत होती. पूर्णविराम. थुई थुई. दोन शब्द जोडण्यासाठी हा पहिला मारली म्हणाला. आता म्हणाला वाक्य पूर्ण झालंय का? नाही. अवतरण चिन्ह नाही. मी आज येणार नाही. स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह नाही. मी आज येणार नाही.
विचारलाय नाही, उद्गार काढलाय नाही, मी आज येणार नाही, पूर्णविराम. पुढे अशा प्रकारे आज आपण विराम चिन्ह आणि विराम चिन्हांचे प्रकार हा घटक पाहिलाय. 2 मार्कासाठी याचा प्रश्न आहे. सगळ्यांना हा समजला असावा अशी अपेक्षा करते. 2 मार्क कुणाचेही जाता कामा नयेत. सगळ्यांना स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. ओके, काही शंका आहेत का कुणाला? नाही. तुम्ही जे शिकवते खूप